Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 9.1 of chapter number 9 discount and commission from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 55 वर प्रॅक्टिस सेट 9.1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 8 क्वेश्चन्स आहेत. यातील फर्स्ट 5 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओज मध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहेत. जर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायचे असतील तर लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. So next question आहे question number 6. A shopkeeper gives 11% discount on a television set. एक टेलिव्हिजन सेट आहे आणि या टेलिव्हिजन सेट साठी एका शॉपकीपरने 11% डिस्काउंट दिलेला आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की डिस्काउंट कशावर दिला जातो? मार्क्ड प्राइस वर डिस्काउंट दिला जातो. सो मार्क्ड प्राइस वर शॉपकीपरने 11% इतका डिस्काउंट दिलेला आहे. डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाउंट आपल्याला मिळते त्याला आपण काय म्हणतो? सेलिंग प्राइस. हो की नाही? सो पुढे काय दिलेलं आहे? हेन्स द कॉस्ट प्राइस ऑफ इट इज ₹22,250. देन फाइंड द मार्क प्राइस ऑफ द टेलिव्हिजन सेट. आता कॉस्ट प्राइस हे वर्ड्स पाहून तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज व्हायला होईल, पण गोंधळून जाऊ नका. हे पहा, मार्क प्राइस वर जेव्हा डिस्काउंट दिला जातो तेव्हा डिस्काउंटची अमाउंट मार्क्ड प्राइस मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस मिळत असते. बरोबर? मग ती सेलिंग प्राइस जी असते ना ती शॉपकीपर साठी असते. शॉप सेल करतो की नाही ती वस्तू. आता ही टेलिव्हिजन सेट शॉपकीपर काय करणार आहे? सेल करणार आहे. म्हणून डिस्काउंट दिल्यानंतर मार्क्ड प्राइस वर डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाउंट तयार होत असते त्याला शॉपकीपरच्या पर्स्पेक्टिव्हने आपण पाहिलं तर त्याला आपण सेलिंग प्राइस असं म्हणतो. तर कस्टमर हा टेलिव्हिजन विकत घेणार आहे. मग कस्टमर काय म्हणणार की मला कॉस्ट प्राइस इतकी मिळाली. ओरिजिनल प्राइस म्हणजेच मार्क्ड प्राइस या टेलिव्हिजनची, त्यावर 11% डिस्काउंट शॉपकीपरने या कस्टमरला दिला. मग कस्टमरला किती कॉस्ट पडली या टेलिव्हिजनची? तर ₹22,250. हो ना? म्हणून याला कॉस्ट प्राइस असं म्हणायचं. सो लक्षात आलं का? शॉपकीपरच्या पर्स्पेक्टिव्हने आपण जर पाहिलं तर सेलिंग प्राइस आणि कस्टमरच्या पर्स्पेक्टिव्हने जर आपण पाहिलं तर त्यालाच कॉस्ट प्राइस असं म्हणतात. सो सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस दोन्ही सेमच आहे. इतकं कळालं? चला आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन गिवन आहे ते आपण राईट करून घेऊयात. सो गिवन इन्फॉर्मेशन आहे कॉस्ट प्राइस म्हणजे सेलिंग प्राइस दिलेली आहे ₹22,250. राईट करून घेऊयात. डिस्काउंट दिलेला आहे 11% आणि फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला? तर मार्क्ड प्राइस फाइंड आउट करायला सांगितलेली आहे या टेलिव्हिजन सेटची. मग आता इथे 11% इतका डिस्काउंट मार्क्ड प्राइस वर दिलेला आहे. सो ते स्टेटमेंट आपण इथे राईट करून घेऊयात. 11% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राइस. आता 11% याचा काय अर्थ होतो? पर्सेंट म्हणजे पर 100. पर 100 किती रुपीजचा डिस्काउंट आहे? तर 11 रुपीजचा डिस्काउंट आहे. मग आपण इथे राईट करूयात. देअरफॉर इफ मार्क्ड प्राइस इज 100 रुपीज देन सेलिंग प्राइस इज. आता जर मार्क्ड प्राइस 100 रुपीज असेल, 11% म्हणजे पर 100 11 रुपीजचा डिस्काउंट आहे. मग आपण काय इथे मानलेलं आहे की जर 100 रुपीज इतकी मार्क प्राइस असेल तर सेलिंग प्राइस किती असणार आहे? काय करावं लागेल आपल्याला? 100 रुपीज मागे 11 रुपीजचा डिस्काउंट आहे म्हटल्यावर 100 मधून 11 सबट्रॅक्ट करावे लागतील. मग आपल्याला सेलिंग प्राइस मिळणार आहे. सो 100 मधून 11 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आपल्याला मिळतात 89 रुपीज. बरोबर? सो जर मार्क प्राइस 100 रुपीज असेल या टेलिव्हिजनची, असं आपण इमॅजिन करतोय की पर 100 11% आहे ना, म्हणून या टेलिव्हिजनला जर आपल्याला पैसे द्यायचे आहेत विकत घेण्यासाठी तर पर 100 आपल्याला किती सेलिंग प्राइस मिळणार आहे? 89 रुपीज. पर 100 आपल्याला 89 रुपीज शॉपकीपरला द्यावे लागतील. मग आता पर 100 89 रुपीज द्यावे लागतील म्हटल्यावर इथे काय दिलेलं आहे? सेलिंग प्राइस 22,250 रुपीज आणि मार्क प्राइस विचारलेला आहे. मग मार्क प्राइसला आपण एक्स म्हणूयात आणि सेलिंग प्राइस और कॉस्ट प्राइस तर आपल्याकडे आहेच आहे. सो इथे नेक्स्ट स्टेटमेंट आपण राईट करूयात. लेट द मार्क्ड प्राइस बी एक्स व्हेन सेलिंग प्राइस इज 22,250. आलं का तुमच्या लक्षात? हे पहा, जेव्हा सेलिंग प्राइस 89 आहे तेव्हा मार्क प्राइस 100 रुपीज आहे. मग आता जेव्हा सेलिंग प्राइस 22,250 आहे
तेव्हा मार्क्ड प्राइस आपण एक्स म्हटलेला आहे. चला तर मग याचे इक्वेशन आपण मांडूयात आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करूयात. इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळणार आहे आणि एक्स आपण काय म्हटलेला आहे, मार्क्ड प्राइस. सो अशा प्रकारे आपण आपल्या या क्वेश्चनचे इझिली आन्सर फाइंड आउट करणार आहोत. सो कशा प्रकारे इक्वेशन आपण मांडणार आहोत इथे हे पहा. जेव्हा मार्क्ड प्राइस एक्स आहे तेव्हा सेलिंग प्राइस काय आहे 22,250 आणि जेव्हा मार्क्ड प्राइस 100 आहे तेव्हा सेलिंग प्राइस काय आहे 89 रुपीज. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आपण. सो 89 इंटू एक्स इज इक्वल टू 22,250 इंटू 100. आता या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या एक्स ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला ठेवणार आणि या 89 ला इक्वल टू च्या राईट हँड साईडला पाठवणार. आता इथे हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे की नाही, मल्टिप्लाय होतो या एक्स बरोबर म्हटल्यावर हा जेव्हा याची साईड चेंज करेल, लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो डिव्हिजन मध्ये चेंज होणार. सो कशा प्रकारे राईट करणार, एक्स इज इक्वल टू राईट हँड साईडला जे आहे ते ऍज इट इज राईट करून घेणार आणि डिवायडेड बाय 89. इथे कट करण्यासाठी काहीच नाहीये. मग आता डायरेक्ट आपण काय करूयात, 89 ने 22,250 ला डिवाइड करूयात. आता 89 चा टेबल तर आपल्याला कोणाला येत नाही, मग आपण 1 बाय 1 ट्राय करूयात की कशा प्रकारे आपल्याला या इतक्या मोठ्या नंबरला डिवाइड करता येणार आहे 89 ने. सो सगळ्यात आधी आपण काय करूयात, 89 2 जा करून पाहूयात. सो हे पहा, 89 2 जा केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 178 बरोबर. मग इथे आपल्याला आधी सगळ्यात आधी या 3 डिजिट्सला डिवाइड करायचे ना 222 ला. सो इथे आपल्याला आलेला आहे 178. मग हा जरा जास्त छोटा नंबर वाटतोय, मग आपण काय करूयात, 89 3 जा किती येतं ते पाहूयात. सो 89 3 जा येतं 267. आता 267 हा नंबर 222 पेक्षा मोठा आहे, हो ना, म्हणून आपल्याला काय करावं लागणार आहे, आता 89 2 जाच घ्यावं लागणार आहे. सो 89 1 जार 89 अँड 89 2 जार 178. आता 222 मधून 178 सबट्रॅक्ट करूयात. 222 मधून 178 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं 44. सो 44 आणि हा 5 किती झाला 445. आता 89 च्या टेबलमध्ये 445 कोणत्या प्लेसवर येतं ते आपण जरा चेक करूयात. आता युनिट प्लेसवर जर 5 आलेला आहे, 445 च्या युनिट प्लेसवर 5 आहे म्हटल्यावर आपण 89 5 जार करून पाहूयात. सो 89 5 जार येतं 445. येस. सो इथे आपण 5 ने 5 चा इथे भाग घालवू शकतो. सो 89 5 जार 445 आलेला आहे. आणि आता 89 0 जार 0 राईट करूयात इथे 0. सो 250 इथे आपले आन्सर आलेले आहे. आणि रिमेनिंग काय आहे आता इथे, x इज इक्वल टू 250 इंटू 100. मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन किती इझी आहे, काय करायचं आपल्याला, फक्त 100 चे 2 zeros इथे देऊन टाकायचे आहेत. सो x इज इक्वल टू 25,000 आणि x म्हणजे काय तर मार्क प्राइस किती आलेला आहे 25,000. पाहिलात किती इझिली आपण या क्वेश्चनचे आन्सर आपले फाइंड आउट केलेले आहे. तुम्हाला कळालं का कसे आपण फायनल आन्सर पर्यंत आपल्या पोहोचलेलो आहोत. हे पहा, क्वेश्चन मध्ये मार्क प्राइस दिलेली नव्हती, ती आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली होती, पण डिस्काउंट दिलेला होता आणि सेलिंग प्राइस दिलेली होती. डिस्काउंट म्हणजे पर 100 किती, तर डिस्काउंट 11% दिलेला होता ना, म्हणजे पर 100 11 रुपीजचा डिस्काउंट आपल्याला दिलेला होता. मग सेलिंग प्राइस काय असणार आहे 89 रुपीज पर 100 रुपीज मागे. सो मग आपण काय केलं, अशा प्रकारे हे इक्वेशन मांडलं. मार्क प्राइसला आपण एक्स घेतलं, सेलिंग प्राइस तर क्वेश्चन मध्ये दिलेलीच होती आणि पर 100 टेलिव्हिजनची कॉस्ट काय होती 89 रुपीज. सो हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं आणि मग आपल्या मार्क प्राइसची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट केलेली आहे. चला फायनल आन्सर इथे राईट करूयात. द मार्क प्राइस इज 25,000 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 7 मध्ये ही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% इतका डिस्काउंट दिलेला आहे मार्क प्राइसवर. 10% म्हणजे पर 100 रुपीज म्हणजे प्रत्येक 100 रुपीज मागे 10 रुपीजचा डिस्काउंट दिलेला आहे. म्हणजे सेलिंग प्राइस काय होणार इथे 90 रुपीज. 100 रुपीजची वस्तू आहे
₹10चा डिस्काउंट आपल्याला दिला, याचाच अर्थ आपल्याला शॉपकीपरला किती रुपीज द्यावे लागतील, तर 100 मधून आपण 10 मायनस करणार, ₹90 द्यावे लागतील. सो ₹90 काय झाली सेलिंग प्राइस और वी कॅन से कॉस्ट प्राइस. अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ ₹17. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट ऑफ 10% ऑन मार्क्ड प्राइस अ कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ ₹17. एक वस्तू आहे, त्या वस्तूवर 10% इतका डिस्काउंट दिल्यानंतर कस्टमरला किती डिस्काउंट मिळालेला आहे, ₹17चा. म्हणजे 10% म्हणजे ₹17 इथे झालेला आहे. टू फाइंड द कॉस्ट प्राइस फॉर द कस्टमर fill in the following boxes with appropriate numbers and complete the activity. क्वेश्चन तुम्हाला कळलेला आहे का, काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, की एक वस्तू आहे, त्या वस्तूवर 10% इतका डिस्काउंट दिलेला आहे. 10% म्हणजेच ₹17 आहे. ₹17 इतका डिस्काउंट त्याला मिळालेला आहे. मग आता ही खालची ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करायची आहे. सपोज मार्क प्राइस ऑफ द आयटम ₹100. तुम्हाला माहित आहे आपण प्रत्येक वेळी काय करतो, असं मानतो की ती जी वस्तू आहे त्याची मार्क प्राइस ₹100 आहे. ₹100 का घेतो, कारण ते मग आपल्याला सोपं जातं पुढे सॉल्व्ह करायला. Therefore, for customer that item costs dash minus dash is equal to ₹90. आता हे पहा, 10% इतका मार्क्ड प्राइस वर त्याला डिस्काउंट मिळालेला आहे. 10% म्हणजे पर ₹110चा, हो ना. म्हटल्यावर पर ₹110 याचाच अर्थ कस्टमरला कॉस्ट प्राइस और सेलिंग प्राइस काय मिळणार, तर पर ₹110 म्हटल्यावर 100 मधून आपण 10 सबट्रॅक्ट करणार, मग त्याला किती पडणार सेलिंग प्राइस और कॉस्ट प्राइस, ₹90. Hence, when the discount is dash, then the selling price is dash rupees. मग याचाच अर्थ काय झाला, when the discount is ₹10, जर डिस्काउंट ₹10 असेल तर सेलिंग प्राइस किती झालेली आहे, ₹90. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, डिस्काउंट किती रुपीजचा आहे, ₹17चा आहे, हो ना. सपोज when the discount is ₹17, the selling price is X rupees. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे की नाही. सो चला फाइंड आउट करूयात. कशा प्रकारे करणार आता हे पहा, आपण इथे कम्पेअर केलं की नाही. जर ती वस्तू ₹100 असेल आणि 10%चा डिस्काउंट असेल तर त्या वस्तूची सेलिंग प्राइस किती होणार आहे, ₹90. बरोबर. मग आता इथे डिस्काउंट ₹17चा आहे, मग सेलिंग प्राइस किती होईल ते फार इझिली आपल्याला काढता येणार आहे. आपण इक्वेशन मांडतो की नाही, कशा प्रकारे इक्वेशन आपण मांडतो, तर हे पहा, ₹17 हे काय आहे, डिस्काउंट आहे, हो ना. आणि एक्स काय, आपल्याला एक्स फाइंड आउट करायचे म्हणजे सेलिंग प्राइस फाइंड आउट करायची आहे. मग जेव्हा ₹10 इतका डिस्काउंट होता तेव्हा सेलिंग प्राइस काय होती, ₹90. सो आपण इथे अशा प्रकारे इक्वेशन मांडूयात. जेव्हा 10 तेव्हा सेलिंग प्राइस, डिस्काउंट 10 तेव्हा सेलिंग प्राइस ₹90. ओके. डिस्काउंट 70 तेव्हा सेलिंग प्राइस किती, त्याला आपण एक्स घेतलं. आणि आता डिस्काउंट 10 तेव्हा सेलिंग प्राइस 90 हे आपल्याला माहित आहे. सो हे इक्वेशन आपलं मांडून झालेलं आहे, तेच इथे आपण या बॉक्सेस मध्ये फिल करूयात. आणि हे इक्वेशन आता सॉल्व्ह कसं करायचं, एकतर तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मग पुढची स्टेप घ्या, किंवा डायरेक्टली इथेच या एक्स ची व्हॅल्यू आपण अशा प्रकारे सुद्धा फाइंड आउट करू शकतो. या एक्सला एकट्याला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ठेवायचं. हे पहा अशा प्रकारे लेफ्ट हँड साईडला ठेवला तर 17चं काय करायचं, हा डिव्हिजन मध्ये आहे की नाही, इक्वल टूच्या राईट हँड साईडला जाईल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो 90 into 17 डिवायडेड बाय 10. आता इथे हा 0 कट होणार, हा 0 कट होणार. 17 9 जार 153, हो ना. सो एक्स इज इक्वल टू काय आलेला आहे, 153. ते इथे आपल्याला ऑलरेडी दिलेलंच आहे, हो ना. आता इथे हे पहा, हीच स्टेप आहे की नाही इकडे. सो फिल करूयात आपण. 90 into 17 डिव्हिजन मध्ये 10 आणि आन्सर मग इथे आपलं काय आलेलं आहे, 153. पाहिलं किती इझी आहे. आपल्याला काय करायचं असतं, पर्सेंट दिलेलं आहे की नाही, मग पर 100 ती वस्तू कितीला असेल ते आपण फाइंड आउट करायचं. आता 10% म्हणजे पर 100 ती वस्तू कितीला पडणार, 10% म्हणजे 100 मधले 10 आपण सबट्रॅक्ट करणार, मग सेलिंग प्राइस झाली ₹90. मग क्वेश्चन मध्ये जे आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपण आपला आन्सर अशा प्रकारे फाइंड आउट करायचा आहे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं होतं, डिस्काउंट इन रुपीज दिलं होतं, हो की नाही. मग आता इथे ₹10चा जर डिस्काउंट असेल तर सेलिंग प्राइस आपल्याला ₹90 पडलं, हो ना. मग ₹17 जर डिस्काउंट आहे तर सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग सेलिंग प्राइसला एक्स घ्यायचं, इक्वेशन मांडायचं, ते इक्वेशन सॉल्व्ह करायचं, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. आणि एक्स म्हणजेच आपण इथे घेतलेलं असतं सेलिंग प्राइस और जे काही घेतलेलं आहे
ते आपण अशा प्रकारे फार इझिली फाइंड आउट करत असतो. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. अ शॉपकीपर डिसाइड्स टू सेल अ सर्टन आयटम ॲट अ सर्टन प्राइस. एक शॉपकीपर आहे, त्याने विशिष्ट थिंगची किंमत ठरवलेली होती की इतकी इतकी या वस्तूची किंमत असणार आहे. ही टॅग्स द प्राइस ऑन द आयटम बाय इन्क्रीजिंग द डिसाइडेड प्राइस बाय 25%. आता त्या वस्तूची किंमत त्याने काय जी ठरवलेली होती त्यापेक्षा 25%ने त्याने जास्त मार्क्ड प्राइसवर लावलं, टॅग प्राइसवर लावलं. वाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. आणि जेव्हा तो ती थिंग विकत होता तेव्हा त्याने कशा प्रकारे विकली तर 20% डिस्काउंटने ती थिंग त्याने विकली. फाइंड हाऊ मेनी मोर ऑर लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे त्याने जी डिसाइड केलेली प्राइस होती त्यापैकी त्याला किती कमी मिळाले किंवा किती जास्त पर्सेंट मिळाले. सो हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सपोज मी हा एक बॉल घेतलेला आहे, या बॉलची एक विशिष्ट मी किंमत ठरवली की या बॉलचे मी 20 रुपीज घेणार. पण जेव्हा मला हा बॉल सेल करायचा होता तेव्हा मी काय केलं माहितीये का, या बॉलवर जी टॅग प्राइस असते और मार्क प्राइस असते ती माझ्या ठरवलेल्या प्राइस पेक्षा 25% मी इन्क्रीज केली. सो ठरवलेली प्राइस काय आहे 20 रुपीज. 20 रुपीजच्या 25% म्हटल्यावर कसं फाइंड आउट करणार. सो 25% ऑफ 20 रुपीज. सो 25% म्हणजे पर 125. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 20. आता हा झिरो इथे कट होऊन जाणार. 2 5 जार 10 अँड 5 1 जार 5 अँड 5 5 जार 25. सो 25% ऑफ 20 रुपीज काय होतं 5 रुपीज. याचाच अर्थ मी किती टॅग प्राइस लावली या बॉलवर डिसाइडेड प्राइस 20 बरोबर, आणि त्याच्या वर 25% ऑफ 20 म्हणजेच 5 रुपीज एक्स्ट्रा लावले. सो टॅग प्राइस मी लावली 20 प्लस 5 25 रुपीज. सो या बॉलची मी प्राइस लावली 25 रुपीज. क्वेश्चन कळाला का तुम्हाला काय दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. आता पुढे काय विचारले ते पाहूयात. वाईल सेलिंग द आयटम ही ऑफर्स 20% डिस्काउंट. आणि जेव्हा त्याला म्हणजे मला हा बॉल सेल करायचा आहे की नाही, एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊयात क्वेश्चन. हा बॉल मला सेल करायचा आहे, याच्यावर मी टॅग प्राइस काय लावली 25 रुपीज. आणि जेव्हा मी तो सेल करत होते तेव्हा मी काय केलं 20%चा डिस्काउंट दिला. आधी मी काय केलं ठरवलेल्या प्राइस पेक्षा 25% प्राइस मी इन्क्रीज केली आणि जेव्हा सेल करायचा होता तेव्हा मी 20%चा डिस्काउंट दिला. फाइंड हाऊ मेनी मोर और लेस पर्सेंट ही गेट्स ऑन द डिसाइडेड प्राइस. मग डिसाइडेड प्राइसच्या किती जास्त किंवा किती कमी पर्सेंट शॉपकीपरला मिळालेले आहेत असा क्वेश्चन आहे. बॉल थ्रू आपण समजून घेतलं होतं की नाही. हे पहा या बॉलची डिसाइडेड प्राइस आपण 20 ठेवली होती. टॅग प्राइस काय केलं 25%ने इन्क्रीज केली. त्यानंतर आपण काय केलं जेव्हा सेल करायचा होता तेव्हा 20%चा डिस्काउंट दिला. मग जी डिसाइडेड प्राइस आहे त्याच्या किती जास्त किंवा किती कमी पर्सेंट मला मिळालेले आहेत असा हा क्वेश्चन आहे. कळाला. आता आपण काय करूयात, हा जो आपला मेन क्वेश्चन आहे त्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा आहे ते समजून घेऊयात. हे पहा क्वेश्चन मध्ये सगळ्यात आधी आपण काय पाहायचं असतं गिव्हन इन्फॉर्मेशन काय काय आहे. सो प्राइस इन्क्रीज बाय 25%. त्यानंतर जो डिस्काउंट दिलेला आहे तो किती दिलेला आहे 20%चा डिस्काउंट दिलेला आहे. आता डिसाइडेड प्राइस दिलेली आहे का नाही दिलेली. डायरेक्ट काय दिलेला आहे की जी डिसाइडेड प्राइस आहे त्याच्या 25% इन्क्रीज करून टॅग प्राइस लावलेली आहे. सो डिसाइडेड प्राइस आपण 100 रुपीज घेऊयात. लेट द डिसाइडेड प्राइस बी 100 रुपीज. आता हे पहा 100 रुपीज इतकी मी डिसाइड केली प्राइस आणि जेव्हा टॅग प्राइस लावायची होती मार्क प्राइस त्या वस्तूवर लावायची होती तेव्हा मी कशा प्रकारे लावली तर 25%ने इन्क्रीज करून लावली. सो 100चा 25% म्हणजे किती 25 रुपीज ओनली हो ना. सो इथे आपण राईट करूया डिसाइडेड प्राइस इज इन्क्रीज बाय 25%. सो मार्क प्राइस विल बी 100 प्लस 25. 100 प्लस 25 किती झाले 125. सो मी जी मार्क प्राइस आहे और टॅग प्राइस आहे ती किती लावली 125 रुपीज. आता जेव्हा मला सेल करायचं होतं तेव्हा मी पुन्हा काय केलं 25%ने ते इन्क्रीज केलं आधी मी मार्क प्राइस साठी आणि जेव्हा सेल करायचं होतं तेव्हा मी पुन्हा काय केलं डिस्काउंट दिला 20%चा. सो इथे राईट करूया 20% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राइस. हे पहा 125 वर 20%चा डिस्काउंट दिलेला आहे. 20% म्हणजे काय 100 मधले 20 रुपीज हो ना. सो
100 मधले 20 रुपीजचा जर मी डिस्काउंट दिला तर मला जर ती वस्तू 100 ची असेल तर ती वस्तू मला कितीला मिळणार आहे 80 रुपीजला की नाही. मग इथे आपण राईट करूया इफ मार्क्ड प्राइस इज 100 सेलिंग प्राइस इज 80 रुपीज. 100 रुपीज जर मार्क प्राइस ठेवली तर सेलिंग प्राइस काय असते 80 रुपीज असते. मग जर आता मार्क्ड प्राइस 125 रुपीज आहे तर सेलिंग प्राइस फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे काय करूयात एक्स घेऊयात सेलिंग प्राइसला आणि मग काय करूयात इक्वेशन मांडूयात आणि या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. मग सेलिंग प्राइस आपल्याला आपोआपच मिळणार आहे. सो कशा प्रकारे करणार आपण इक्वेशन कशा प्रकारे मांडतो हे पहा. जेव्हा मार्क प्राइस 125 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस आपण एक्स रुपीज घेतलं आणि जेव्हा मार्क्ड प्राइस 100 रुपीज आहे तेव्हा सेलिंग प्राइस 80 रुपीज असते कारण 20% चा डिस्काउंट दिलेला आहे. हे पहा आपल्याला या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मग एकट्या एक्स ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ठेवूयात आणि 125 ला इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवून देऊयात. आता इथे 125 डिव्हिजन मध्ये आहे. जेव्हा तो त्याची साइड चेंज करेल तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये चेंज होणार. सो कशा प्रकारे राईट करणार x इज इक्वल टू 80 इंटू 125 आणि इथे 100 जो डिव्हिजन मध्ये आहे तो ऍज इट इज आपण राईट करणार. आता इथे हे पहा जर तुम्हाला ही स्टेप समजत नसेल की कशा प्रकारे आलं तर तुम्ही काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. x इंटू 100 इज इक्वल टू 125 इंटू 80. आता x इंटू 100 केलेला आहे की नाही म्हटल्यावर x ला एकट्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला ठेवायचं आणि 100 ला काय करायचं इक्वल टू च्या राईट हँड साइडला पाठवायचं. मग आपोआप इथे तो डिव्हिजन मध्ये येणार आणि ही स्टेप तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही मधली ती क्रॉस मल्टिप्लिकेशनची जी स्टेप आहे ती राईट केली तरीही चालणार आहे. त्यामुळे तुम्हाला गोष्टी आणखी क्लिअर होत जातील. सो आणि ज्यांना कळत असेल ते डायरेक्टली ही स्टेप सुद्धा राईट करू शकतात नो प्रॉब्लेम. आता हे पहा इथे हा झिरो कट होऊन जाणार. त्यानंतर 2 4s are 8 आणि 2 5s are 10. आता या 5 ने 125 ला इझिली डिवाइड करू शकतो. 5 2s are 10. 12 मधून 10 सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 रिमेनिंग राहतात. सो 2 5 25 झाले इथे. सो 5 5s are 25. आता इथे रिमेनिंग काय आहे 4 इंटू 25. 25 4s are किती येतं 25 4s are येतं 100. सो x इज इक्वल टू 100 इथे आपला आन्सर आलेलं आहे. आता पहा जी डिसाइडेड प्राइस होती ती किती होती 100 रुपीज आणि त्याला इन्क्रीज केलं 25% ने. मग मार्क प्राइस काय झाली 125 झाली. त्यानंतर जेव्हा सेल करायचा होता तेव्हा 20% चा डिस्काउंट दिला बरोबर. 20% चा डिस्काउंट या मार्क प्राइस वर दिला. 20% चा डिस्काउंट दिल्यानंतर सेलिंग प्राइस काय आलेली आहे 100 रुपीज. सो जी डिसाइडेड प्राइस होती तीच सेलिंग प्राइस आहे. सो इथे हा जो शॉपकीपर आहे त्याला काही प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे का नाही झालेला. सो नेक्स्ट स्टेटमेंट कशा प्रकारे आपण राईट करणार इफ द डिसाइडेड प्राइस इज 100 रुपीज देन शॉपकीपर गेट्स 100 रुपीज ओनली. Since the decided price of the item is same as the selling price of the item, so the shopkeeper neither makes any profit nor any loss on selling the item. Thus, the shopkeeper gets 0% on the decided price. अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 9.1 कंप्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.